म्हणूनच त्यांचाच आशीर्वाद घेऊन आपण आपल्या कॉलेजमध्ये एक स्वच्छतेचा उपक्रम राबवणार आणि यासाठीच मी असं ठरवलंय की दर महिन्याला प्रत्येक वर्गानं आपलं कॉलेज आणि आजूबाजूचा परिसर याची स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची. ज्यानं काय होईल, प्रत्येक मुलाला त्याची सवय लागल आणि स्वच्छतेची काय गरज असते हे बी कळत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जानेवारीत संक्रांतीचा सण येणार आहे, तर आपण त्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला ह्यो कार्यक्रम करणार आहे. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे आपण ज्यांच्या संग बोलत नाही किंवा ज्यांच्या संग आपण भांडलोय त्यासनी तिळगुळ द्यायचं आणि नाईलाजानी का होईना 5 मिनिटं त्यांच्या संग गोड गोड बोलायचं. आणि त्याच दिवशी आपण ट्रेडिशनल डे बी करतोय. त्यानंतर आपण गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी छान कमळी. संक्रांत समारंभाची कल्पना खूपच गोड आहे. म्हणजे त्या दिवशी कॉलेजमध्ये तिळगुळाचा गोडवा पसरणार आणि शब्दांचाही गोडवा पसरणार आणि एकमेकांमधला दुरावा दूर होणार. आणि आपण एक गोष्ट करू शकतो ती म्हणजे आपल्या कॉलेजची एक विद्यार्थिनी आहे, तिचे वडील योगासनाचं शिक्षक आहेत. मग आपण काय करू शकतो, दर आठवड्यात आपल्या सभागृहात त्यांचं एक सेशन ठेवू शकतो, ते बी फुकट. कुणालाच पैसे द्यायची गरज नाही. ह्या उपक्रमामुळे मुलांना आरोग्याची किंमत कळेल आणि ते तब्येतीची काळजी घेतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम रक्तदान शिबिर. मी आपल्या कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करायचं म्हणतोय. म्हणजे या उपक्रमातनं सगळ्यांना रक्तदानाचं महत्त्व बी कळेल आणि प्रत्येक हॉस्पिटलला आणि ब्लड बँकला रक्त पुरवठा बी होईल. एक माणूस दुसऱ्या माणसाच्या मदतीला उभं राहिलाच पाहिजे, ही शिकवण आपण ह्या उपक्रमातनं सगळ्यांना द्यायची. आत्तापुरतं तरी एवढंच करतोय. सुख करता सुख करता काय अगं, चांगल्या कामाची सुरुवात ही गणेशाच्या वंदनाने होते म्हणून पटकन तोंडून निघून गेलं. सुख करता दुःख करता. बघ आता तूच. फारच सुंदर केलंस प्रेझेंटेशन. आणि विशेषतः संक्रांत समारंभ, तिळगुळ घ्या गोड बोला हा कार्यक्रम किंवा रक्तदानाचं शिबिर असे कार्यक्रम या कॉलेजमध्ये पूर्वी कधीच झाले नव्हते. कमळी, तुझ्यामुळे समाजाला उपयुक्त असे कार्यक्रम आपण कॉलेजमध्ये राबवणार आहोत. छान, खूप छान. खरंय कमळी, असे इनिशिएटिव्ह आतापर्यंत कधी कोणी घेतले नव्हते, पण तू सगळ्यांपेक्षा वेगळा विचार केलास, त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळे तुमचे उपक्रम उत्तम पार पडू दे. पण आता परीक्षाही जवळ आली आहे, त्यामुळे अभ्यासही जोमानी कर कमळी आणि छान मार्क मिळव. आणि मला पेढे द्यायला विसरू नकोस. चला सर, मी निघते. हां.